पुढची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची। हे विद्यार्थी पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसलेत। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा या 45 दिवस पुढे ढकलल्या जाव्यात या मागणीसाठी उमेदवार आंदोलन करतात। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय, तर तिकडे छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात ठिय्या आंदोलन केलंय। इथे आंदोलनाच्या स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा या विद्यार्थ्यांकडून दिला जातोय। आता 2025 मध्ये कुठेतरी एग्जाम होते आणि त्यामध्ये एकदम तुटपुंजा जागा काढलेल्या आहेत। ज्या जागेचं मागणीपत्र भरपूर असतानाही सरकारने थोड्याफार जागा काढून मुलांची बोळवण केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सरकारकडे एकच मागणी करत आहोत की सरकारने 2024च्या ज्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये भरघोस अशी जागांची वाढ केली पाहिजे। सरकारने जागा वाढायला पाहिजे सर, कारण की जागा जर आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या जागा आहेत। तर मुलं जर एवढे प्रयत्न करतात तर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी त्यांनी जागा वाढवायला पाहिजे। किती दिवस पाहिजे नोटिफिकेशन पासून? राज्यसेवेच्या मुख्यसाठी किमान 45 दिवस इथून मुलं पुढे भेटले पाहिजे। आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करतात। त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसतोय। आपल्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप क्रमांक 1 ला येईल असा दावा पंडित पाटील यांनी केला। रायगड जिल्ह्यात आपल्याला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पक्षाला प्रचंड फायदा होईल असाही त्यांचा दावा आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील यांची ताकद दिसून येईल असा इशारा त्यांनी जयंत पाटलांना नाव न घेता दिला। शेका पक्षाचे जे एस पी जाधव आहेत ते पक्षाचे आमचे प्रमुख आहेत, पण त्यांनी एकही निवडणूक जिंकलेली नाही। जे कोरडे साहेब आहेत त्यांनी पण निवडणूक लढवली नाही। अरे ते बसून तुम्ही निर्णय घेता, आम्हाला विश्वासात मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, तर पक्षाचं राज्य चिटणीस मंडळाचा मी सदस्य होतो। लोकशाहीमध्ये मीटिंग झाल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही। जिल्हा चिटणीसाला जिल्ह्याची मीटिंग लावून दिली नाही। त्याच्यामुळे ज्या पक्ष नेतृत्वावरती माझ्यावरती जर विश्वास नसेल तर मला हा निर्णय घ्यायला लागला। ज्यांना मोठे केले तेव्हा चांगले होते जयंत पाटील, तेव्हा त्यांची एकाधिकारशाही नव्हती, आता एकाशाहीत दिसते। पण पक्षाची बैठक होऊन उमेदवारी ठरल्यात, अनेक बैठका झाल्या, याच्यासाठी एकच मीटिंग झाली नाही। आणि उमेदवार ठरवताना लोकांनी एकमताने एकही माणूस आला नाही पक्षाकडे किंवा माझ्याकडे सरचिटणीस म्हणून की यांना तिकीट द्या म्हणून सांगा।